कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. सर्व कल्याण अनुसूचित जाती आणि जनजाती संघटनेची महत्त्वाची बैठक नुकतीच अहिल्यानगरमध्ये पार पडली आहे. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्याची रूपरेषा ठरवण्यात आली असून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी संघटनेच्या नाशिक जिल्हा प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी जीवन तुळशीराम गरुड यांच्याकडे सोपवली गेली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब बुचुडे यांच्या अध्यक्षतेखाली जीवन गरुड यांची ही निवड केली गेली आहे. तर निवडीनंतर त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील सामाजिक वाटचालीला शुभेच्छा दिल्या गेल्यात. नाशिक जिल्ह्यात संघटनेचं कार्य वाढवण्यासाठी गरुड यांची निवड केली गेली आहे. या बैठकीत अनुसूचित जाती आणि जमातींच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं गेलंय. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संघटनेची मदत पोहोचावी आणि अन्याय अत्याचाराविरोधात संघटना एकवटली जावी, यावर सर्व सदस्यांनी एकमत दर्शवलं. या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती एवं जनजाती संघटना महाराष्ट्र राज्य आदरणीय दादासाहेब बुचुडे, याचप्रमाणे आमचे सर्व फुलेशाह आंबेडकरी विचाराचे सर्व कार्यकर्ते, सर्वांच्या बैठकीमध्ये या ठिकाणी अंतिम निर्णय घेण्यात आला. हे आपल्या अनुसूचित जाती एवं जनजाती संघटनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून आदरणीय जीवन तुळशीराम गरुड यांची या ठिकाणी बैठकीमध्ये बहुमताने निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी ठराव संमत करण्यात आलेला आहे की यांची नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून या ठिकाणी सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली आहे. तरी या निवडीसाठी सर्व फुलेशाह आंबेडकरी विचाराचे सर्व कार्यकर्ते, या ठिकाणी सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी मी गरुड साहेबांना या ठिकाणी यांना पुढील वाटचालीसाठी आणि या पुढील कार्यासाठी मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. या बैठकीप्रसंगी कासाबखेडा येथील सरपंच कांतीलाल चव्हाण, पोपट रंगनाथ गरुड, तुळशीराम गंगा गरुड, विजू चव्हाण, सुनील खंडू गरुड, अनिल राजाराम गरुड, योगेश पोपट गरुड, बापू माळी, किशोर सोनवणे, भारत राजाराम गायकवाड, मुजाहिद लियाकत पठाण, सचिन भीमराव जाधव, राज्य संघटिका मंदा बुचुडे, कैलास पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कसाबखेडा ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.